खूप किस्से घडतात आणि लग्नामध्ये आणि म्हणजे ते तेव्हा ते सिरियस वाटतात किंवा तेव्हा आपण तेव्हा ते सगळे ऐकून सोडून काय देतो झालंय पण नाही. आणि नंतर वेळ अगं लागतं अफलातून आमच्या त्या लग्नात आहे ना त्यांनी ती फुलं उडवलेली. माहीतच नव्हतं आम्हाला माहितच त्या नाही. ह्याच्यानी हा, ते- पाईपनी अरे 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 अरे. आणि ती काय असतं ती फुलं फ्रेश राहिली म्हणून ती ओली करतात. आम्ही त्याच्यात शर्माने जरा मी जड ना जरा ही पण छान कम्फर्टेबल अचानक आता वो शो होगा आप रहो और आप कुछ तो पोस्ट आणि करू पोज मध्ये त्यांचं असं तुम्ही की आता आमचा जो हातच फोटो वर आहे जो करा. मी आता तुम्ही पोस्ट केलाय त्याच्यात काय झालं की आम्ही आम्ही असं की ओके ठीक आहे फोटो काढूया आणि अचानक गुलाब उडवायला लागले. हजारो आणि त्याच्यात पाणी पण लागतं तर मी हिचा ड्रेस म्हणून मी तिला असं पकडलाय जो तो आमचा फोटो अरे सो रोमॅन्टिक अरे काय चाललंय फुलं लागताय रोमॅन्टिक होतं ते द मोमेंट वॉज रिअली रोमॅन्टिक येस येस म्हणजे पण it was अगं पाणी so- पडतंय अगं जड आहे सगळं मध्ये ते गुलाब लागला इकडे अरे विचार सुरू होते तुझे अरे तेव्हा. म्हणजे काय म्हणून बोलतो म्हणून तू पकडलं होतंस मला मेकअप नाही मला इथे छान आहे रे, मला असं छान एक चिकटलाय पकडलं गुलाब वगैरे. काय सांगू तुला माझी व्यथा मला झालं लग्न मी लगेच काढून द्या पण माझं पण हे ठरलं होतं की बाकी काही असो असं खूपदा होतं मी हे खूप वेळा ऐकलंय सगळ्यांकडून की अरे लग्नात काय जेवतच जेवण नाही, होतं तेही जेवतच आठवत नाही. म्हणलं असं काही नाही मला माझं लग्न एन्जॉय करायचंय मला सगळं आठवणार आहे मी काय आणि जेवण हे आमच्यासाठी दोघांसाठी खूप अगं इम्पॉर्टंट ते जेवणाला ताट होतं तिकडे पण गुलाब मला अरे यार. खिशात गुलाब अरे काय सांगू तुला म्हणतो फोटो अजूनही जो मी पोस्ट केलाय तो बघ मी तिला ना असं म्हणजे आता मी नीट बघणार आहे प्लीज बघ प्लीज बघ ते लोकांना सो रोमॅन्टिक किती मनावर पकडलंय प्रेमाने पकडलंय पण जे का वर्षा बापरे आणि तो सगळ्यात कॅन्डिड फोटो आहे आमचा आम्ही लग्नात कुठलाही फोटोशूट केलेलं नाहीये त्यामुळे आमच्याकडे असे टिपिकल आमचे कपल फोटोज नाहीये जे की आम्ही विधीला बसलोय वगैरे सगळं खूप ते कॅन्डिड म्हणजे असे फोटो फोरग्राऊंडला मी आधीच बोललेलो असं कपाळाला मला कपाळ लावून ए वगैरे मी असं बोललो काही मी नाही. काही घरी मी हात पळून जाईन मला हे पोटातच गोळा येतो अगं दुसऱ्यांना बघितलं तरी माझ्या पोटात गोळा येतो त्यामुळे म्हणजे सगळे मला विचारले जसं कधी heart फोटो rate आणि पोस्ट मागे करणार दोन्ही. वगैरे तर खूप कॅन्डिडच आहेत आमचे फोटोज आणि तो पण जो आहे जो एक खूप क्यूट वाला तो इट वॉज व्हेरी कॅन्डिड की माझा पण असा हात आहे की अरे हे कधी फुटलं आणि हे कुठून आलं आणि हे काय आम्हाला अंदाजच नाही सांगा ना गुलाब मारणार आहोत हजारो अंदाज येतो पाकळ्या अख्खं बंचच अरे मज्जेशीर पण होती होतं छान बट फॉर दॅट मुवमेंट आपल्याला असं होतं अरे आपण सगळा पुढचा विचार करतो म्हणजे अरे फोटो काढायचा आणि आहे सगळे अचानक म्हणजे लग्न झालं आणि सगळे खाली उतरले आणि मला असं की काय उतरले सगळे स्टेजवर आपणच आहोत आता हा मग कारण ते त्यांना तो गुलाबांचा वर्ष असा माझा हिट किस्सा आहे तू म्हणतच होती ना लग्नाचा किस्सा हा हिट किस्सा कमाल यार खरंच खूप मस्त आहे आणि फोटो बघताना किंवा तू बघ तो आता मी परत किती सुंदर छान गोड फोटो आहे बघा ही गोष्ट हाऊ रोमॅन्टिक किती छान फुलं बिलं पडतायत हे वस्तुस्थिती आहे पूजा पण ते मुलाचा मुलीचा पर्स्पेक्टिव्ह सारखं असतंच ना माझा पर्स्पेक्टिव्ह एवढाच काय काय म्हणते आय एम नॉट रोमॅन्टिक पूजा आहे माझं मी आहे रोमॅन्टिक फक्त ना माझी कृती वेगळी आहे म्हणजे आता कसं सांगू मी ते म्हणजे ती एक समजवण्याची की म्हणजे सांगतो कृती वेगळी आहे ॲज इन की तुझा 2 कॉफी आहे त्यातली एक जास्त गरम आहे तर ती मी तिला देणं दिस इज युअर थिंग ओके म्हणजे तू मगाशी म्हणत होती काय असं असतं जे तुम्हाला लाईफ दिस इज व्हॉट आय वॉज बस हीच कृती आहे कारण आता हे समजवणं हे समोरच्याला नाही कळणार की हे जास्त गरम हाताला लागून जी जास्त गरम वाटते ती आपण समोरच्याला देणं हा माझ्यासाठी पण ती कधी कधी कळणार नाही ती म्हणून ती कधी कधी असं होतं ना की अरे यार मी इमोशन्स मला इमोट नाही करतात की मला समोरच्यावर किती प्रेम आहे पण ह्या गोष्टी अरे मी तुला अशी गरम कॉफी दिली अरे तू पण गरम कॉफी पित होता अरे तसं नाही ती जास्त गरम होती हा पण ते तिचं म्हणणं नाही आहे पण इन जनरल पण आपण जेव्हा इमोशन्स व्यक्त करताना हिला ते इमोट करता येतं खूप लोकांना येतं की येस यार यू मॅटर टू मी हे दाखवता येतं मला मॅटर टू मी हे असं दाखवता नाही येत मे बी सो त्याच्यामुळे तो पण एक मला एक ट्रान्झिशन इट्स नॉट अ ट्रान्झिशन बट की अरे समोरच्याला कळणं पण पाहिजे हे इज अ व्हेरी डिफरंट झोन ओहो वा वा पण कमाल यार मस्त गाल दुखायला लागले पासून बट नाही मिळाला फोटो तो नाही मला आता अरे असं जो काय आहे ना धबधबा अरे हे बघ फुलांचा वर्षाव फेकून मारलेली बोले मी बघ कशी छान बघते अच्छा म्हणून तू असं दाखव मला आज कळलं सगळा अर्थच बदललाय आता माझ्यासाठी पण तसं हे कर ना तो बघ ना
माझं बघ ना असं झालं अरे तो किती आता वाचतोय त्या फुलांपासून आणि मी गोड छान त्याच्याकडे बघतेय. तुला आता कळलं ना काय हो, चाललेलं आता काय तिकडे. कळलं. मला वाटलं मला असं आता मला छान शोल्डर पिल्डर असं वर गेलं की अरे काय चाललं 44K लाईक्स आहेत बघा. त्याला. 2.5 लाख लोकांनी हे उत्तर ऐका आता हे बघून आता बघा आता किती वाढतील ते की हा कुठचा फोटो अच्छा हा काय ओ गॉड चिकंबत क्यूट. चिगंबत